हॅलो एव्हरीवन, तुम्ही सर्वजण कसे आहात? आय होप तुम्ही हॅपी हेल्दी पॉझिटिव्हच असणार. तर आज आपण बघत आहोत मॅजिक बुक म्हणजे जादू बुकमधील मॅजिक प्रॅक्टिस जी बघत आहोत त्यातील आपण 19 दिवस बघितले. आज आहे 20वा दिवस, डे 20. आज आपण बघणार आहोत. तर त्यामध्ये अगोदर जे काही प्रकरणामध्ये महत्त्वाचे पॉईंट्स दिले आहेत ते सांगून त्यानंतर तुम्हाला टास्क सांगणार आहे. आजपर्यंत आपण जे करत आलो आहोत डे म्हणजे 3 दिवसाची प्रॅक्टिस ही कंटिन्यू अजूनही चालू आहे. म्हणजे 10 डेलीचे ग्रॅटिट्यूड लिहिणे, मॅजिक रॉक जे दिवसभरात छान घडलेलं आहे ते त्याला सांगितणे आणि झोपणे. त्यानंतरचं होतं नातेसंबंध, जे आपण 3 नातेसंबंध निवडले होते त्याला ग्रॅटिट्यूड देणे. राईट. तर हे 3 दिवसाची प्रॅक्टिस 28 दिवसापर्यंत असणार आहे. आज आपला आहे 20वा दिवस. त्याचं प्रकरणाचं नाव आहे हृदयस्थ जादू. तर कृतज्ञता म्हणजे सहृदयाची जाणीव. जीन बॉप्टिस्ट मॅस्क्यू फ्रेंच क्रांती कार्यकर्ता आहेत ते. आतापर्यंत तुमच्या हे लक्षात आलं असेल की कृतज्ञता व्यक्त करण्याच्या जादूच्या कोणत्याही कृतीमध्ये मुख्य उद्देश ती भावना तुम्हाला आत मनात तीव्रतेनं जाणवणं महत्त्वाचं असतं. याचं कारण म्हणजे तुमच्या मनात जेव्हा तुम्ही कृतज्ञतेची भावना जास्त प्रमाणात व्यक्त करता तेव्हा बाहेरच्या जगातील ज्या गोष्टीबाबत कृतज्ञता व्यक्त करायची आहे त्यामध्येही वाढ होते. तर आपण जेव्हा कृतज्ञता फील करत असतो तर ते मनातल्या मनात जरी आपण भावना प्रकट करून जरी कृतज्ञता व्यक्त केलं तरी बाहेरच्या जगातील ज्या गोष्टींबाबत कृतज्ञता असते करायची असते त्यामध्ये सुद्धा वाढ होत जातं. दीर्घकाळ कृतज्ञतेचं आचरण केल्यानंतर आपोआपच ती हृदयात खोलवर रुजलेली जाते. हृदयस्थ जादू कृती ही तुमच्या मनातील कृतज्ञतेबाबतची खोली जी आहे वाढवण्यासाठी तयार करण्यात आली आहे. त्यासाठी तुमचं मन हृदयाच्या क्षेत्रावर एकाग्र करावं लागेल. आभारी आहे हे जादूचे शब्द जाणून उच्चारावं लागेल. म्हणजे कॉन्शियसली आपल्याला आभारी आहे हे शब्द आपल्याला यूज करायचे आहे. आणि वैज्ञानिक संशोधनानुसार सुद्धा हे दिसून आलं की कृतज्ञता व्यक्त करत असताना ज्यावेळी तुम्ही हृदयावर लक्ष केंद्रित करता तेव्हा लगेचच तुमचं हृदय जास्त नियमितपणे आणि एकतेने कार्य करू लागते. म्हणजेच एकतेने म्हणजेच काय, एकाग्रतेने कार्य करू लागते. याचा परिणाम तुमची जेव्हा आपण कृतज्ञता व्यक्त करत राहतो तर त्याचे फायदे हे होतात की आपली रोगप्रतिकार शक्तीसुद्धा वाढत जात असते आणि आरोग्य सुधारण्यास मदत होत असते. म्हणून आपल्याला अगोदरच्या प्रकरणामध्ये सुद्धा सांगितलं आहे कृतज्ञता ही एक मैत्रीण आहे. जेव्हा आपण जास्तीत जास्त कृतज्ञता करू ती एक खोलवर हृदयात रुजली जाते आणि कोणत्याही परिस्थिती ही कृतज्ञता तुम्हाला त्या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी मदत करत असते. आणि ही अशी एक कृतज्ञता मैत्रीण आहे की तुम्हाला कधीच ती धोका देणार नाही किंवा सोडून जाणार नाही. तर हे कृतज्ञतेमध्ये जर राहिलं तर ती इनी टाईम आपल्याला साथ देते आणि त्यातून इझिली बाहेर पडून आपल्याकडे ज्या गोष्टी नाही आहेत त्या येत असतात. हे अगोदरच आपण बघितलं होतं. तर त्याच पद्धतीने वैज्ञानिक संशोधनातून सुद्धा हे दिसून आलेलं आहे. हृदयाच्या जादूची कृती करताना तुमचं मन खूप एकाग्र करायचं आहे. तुमचे लक्ष हृदयाच्या क्षेत्रावर केंद्रित करा. तुम्ही तुमच्या शरीराच्या आत एक चित्त एकाग्र करता की बाहेर यानं काहीच फरक पडत नाही. तुमचे डोळे मिटून घ्या कारण त्यामुळे तुमचं हृदयावर लक्ष केंद्रित करणं सोपं जातं. त्यावेळी मनामध्ये आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा. काही वेळा तुम्ही याचा सराव केला की मग तुम्हाला डोळे मिटण्याची सुद्धा गरज राहणार नाही. पण तुम्ही जेव्हा डोळे मिटता तेव्हा तुम्हाला जास्त कृतज्ञता वाटते असा सर्वसाधारण नियम आहे. त्यानंतर हृदयाची जादू लवकर घडून येण्यासाठी तुम्ही आणखीही गोष्टी करू शकता. तुमचा उजवा हात हृदयावर ठेवून त्याच्यावर तुम्ही मन एकाग्र करून आभारी आहे हे शब्द म्हणू शकता किंवा आभारी आहे हे जादूचे शब्द म्हणत असताना तुमच्या मनातून येण्याऐवजी तुमच्या हृदयातून येत आहे अशी कल्पना तुम्ही करू शकता, व्हिज्युअलाइज करू शकता. आजच्या जादूच्या कृतीचा भाग म्हणून तुम्हाला सर्वात महत्त्वाच्या अशा कोणत्या 10 तीव्र इच्छा पूर्ण व्हाव्यात असं वाटतं त्याची यादी तुम्हाला करायची आहे. प्रत्येक इच्छेसाठी हृदयाची जादू करा. प्रत्येक इच्छा मनातल्या मनात मोठ्याने वाचा की ती इच्छा वाचून झाली की तुमचे डोळे बंद करा आणि मन हृदयावर केंद्रित करा आणि मन एकाग्र झाले की अगदी हळूवारपणे आभारी आहे हे जादूचे शब्द पुन्हा उच्चारा. तुम्हाला जर मी दिलेल्या सूचना उपयुक्त वाटल्या तर त्यांचा तुम्ही वापर करू शकता.
तुमच्या 10ही इच्छांसाठी हृदयाच्या जादूचा वापर केल्यानंतर कृतज्ञतेच्या ज्या खोलीपर्यंत तुम्हाला पोहोचायचे आहे त्यात वाढ झाल्याचे तर तुम्हाला जाणवेलच, पण त्याचबरोबर तुमच्या सर्वोच्च इच्छा 10 इच्छापूर्तीसाठी तुम्ही कृतज्ञता नाट्यमयरित्या वाढवली आहे हे तुमच्या लक्षात येईल. आपण काय करत आहोत, ती जी इच्छा आहे त्याला डोळे बंद करून हृदयावर लक्ष केंद्रित करून आभारी आहे हे शब्द म्हणून दिलेल्या जे आपण ज्या लिहिल्या इच्छा त्या 10 इच्छाचा जादूचा वापर केल्यानंतर कृतज्ञतेच्या खोलीपर्यंत तुम्हाला त्या पोहोचायच्या आहे. म्हणजे कृतज्ञता इतकी करायची आहे की ती पूर्ण झाली असं मानून जेव्हा आपण आभारी आहे हे शब्द म्हणतो तर ते खोलवर रुतल्या गेली पाहिजे. आणि सर्वोच्च 10 इच्छापूर्तीसाठी जेव्हा तुम्ही कृतज्ञता नाट्यमयरित्या वाढवली तर कारण आपण कॉन्शियसली करत आहोत एक राईट, तर ते लक्षात येईल. तुमच्या इच्छा लवकर पूर्ण व्हावा असं वाटत असेल तर तुम्ही हृदयाची जादूकृती तुमच्या इच्छांबाबत चालू ठेवू शकता किंवा जेव्हा तुम्ही कधीही आभारी आहे शब्द उच्चारता त्यावेळी हृदयाची जादू तुम्ही करू शकता. अशा दिवसातून 2दा तुम्ही जर हृदयाची जादू केली तर त्यावर मोठा परिणाम दिसून येईल आणि तुमच्या आनंदी राहण्यावर आणि आयुष्यावर याचा जादू दिसून येईल. जेव्हा आपण कृतज्ञता व्यक्त करतो तर कुठल्याही इच्छा असेल किंवा आपण ज्या काही गोष्टीसाठी कृतज्ञता करत आहोत तर हृदयावर हात ठेवायचा, डोळे बंद करायचे आणि आभारी आहोत हे शब्द आपण कॉन्शियसली म्हणत असतो तर ते हृदयातून येत आहे असं व्हिज्युअलाइज करायचं आहे आपल्याला. आणि त्या खोलवर जी खोली असते कृतज्ञतेची तिथपर्यंत पोहोचायचं आहे. तर आता बघणार आहोत टास्क जादूची कृती क्रमांक 20 हृदयस्थ जादू. तुम्हाला मिळालेल्या वरदानांची मोजदाद करा. म्हणजे डे 1ची प्रॅक्टिस 10 ग्रॅटिट्यूडचे वाक्य लिहायचे आहे कारणासहित आणि आभारी आहे हे शब्द 3 वेळा लिहून काढायचे आहे. त्यानंतर दुसरं आहे तुमच्या हृदयाभोवती तुमचं मन आणि तुमचं लक्ष केंद्रित करायचं आहे. तिसरी प्रॅक्टिस आहे तुमचं मन ज्यावेळी तुमच्या हृदयावर एकाग्र करता म्हणजे पूर्ण लक्ष आपलं इथून मस्तिष्कावरून हृदयावर आणायचं म्हणजेच एकाग्र करणे. त्यावेळी डोळे मिटून घ्या आणि मनातल्या मनात आभारी आहे हे शब्द म्हणायचे आहे. त्यानंतर तुमच्या सर्वोच्च अशा 10 तीव्र इच्छांची आपल्याला यादी करायची आहे. प्रत्येक इच्छा वाचून हृदयाभोवती तुमचे मन एकाग्र करा. म्हणजेच इथे हृदयावर असं हात ठेवून डोळे मिटले, आपण आभारी आहे म्हटलं आणि 10 इच्छांसाठी यादी केली आहे. प्रत्येक इच्छा वाचून त्या हृदयाभोवती मन एकाग्र करायचं आहे आपल्याला. म्हणजेच इथेच हे पूर्ण भोवताली जे हृदय आहे ते पूर्ण इथं फिरवायचं आहे आणि एकाग्र करायचं एका स्थानावर. आणि एकाग्र करा, डोळे मिटा आणि परत हळूवारपणे आभारी आहे हे शब्द म्हणा. म्हणजे तुमचं पूर्ण लक्ष जे आहे ते हृदयावर येईल. आणि डे 2ची प्रॅक्टिस मॅजिक प्रॅक्टिस जे मॅजिक स्टोनची चालू आहे ती झोपी जाण्यापूर्वी दिवसभरात घडलेल्या ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्या मॅजिक पथरला सांगायचं आहे आणि झोपी जायचं आहे. ओके, थँक्यू सो मच. हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनलवर जर नवीन कोणी असणार तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा. कारण तुमचं एक सबस्क्राईब आम्हाला मोटिवेशन देतं, अप्रिशिएशन देत असतं. म्हणून तुम्ही सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि जास्तीत जास्त चॅनलला सपोर्ट करा. थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू.